नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा व इतर सर्व स्पर्धांपरीक्षाकरता अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे इतिहास. तर इयत्ता 10वीतील पाठ 6वा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास हा पाठ आपण आज घेऊन येत आहोत. चला तर मग आजच्या पाठाला सुरुवात करूया. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅडॅश यांना मानतात. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव. संत नामदेव हे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार होत. योग्य जोडी जुळवा. अण्णाभाऊ साठे, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकडोजी महाराज. भारुडे, खंजिरी भजन, पोवाडा, कीर्तन. चारही पर्याय एकदा व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे आपल्याला उत्तर द्यायला सोपं जाईल. पहा, अण्णाभाऊ साठे यांचा पोवाडा प्रसिद्ध आहे. संत एकनाथ यांची भारुडे, संत नामदेव कीर्तन, संत तुकडोजी महाराज खंजिरी भजन. बाबूराव पेंटर यांनी हा चित्रपट काढला. राजा हरिश्चंद्र, सैरंध्री, बाजीराव मस्तानी, पुंडलिक. सैरंध्री 1918 साली बाबूराव पेंटर यांनी हा चित्रपट काढला. चित्राशी संबंधित योग्य विधान कोणते? चित्र पाहिल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे की हे दशावतारी नाटकाचं आहे. मग त्याच्याशी संबंधित विधान पहा. महाराष्ट्रातील लोकनाट्याचा प्रकार आहे. हा तामिळनाडूतील लोकनाट्याचा प्रकार आहे. हा राजस्थानमधील लोकनाट्याचा प्रकार आहे. हे संगीत नाटक आहे. महाराष्ट्रातील लोकनाट्याचा प्रकार आहे. भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट डॅश हा होय. बालशिवाजी, बाजीराव मस्तानी, कल्याणचा खजिना, संत तुकाराम. संत तुकाराम. 18व्या शतकात डॅश यांनी दशावतारी खेळ दाखवणारा एक फड स्थापन केला. परशुराम गंगावणे, श्यामजी नाईक काळे, अण्णाभाऊ साठे, दत्तोपंत पटवर्धन. श्यामजी नाईक काळे. राष्ट्रीय कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याची सुरुवात डॅश यांनी केली. परशुराम गंगावणे, श्यामजी नाईक काळे, अण्णाभाऊ साठे, दत्तोपंत पटवर्धन. पहा, दत्तोपंत पटवर्धन. चित्राशी संबंधित योग्य विधान कोणतं? पहा, पुन्हा एकदा तेच चित्र घेऊन येत आहोत आपण आणि याच्याशी संदर्भातलं मग योग्य विधान कोणतं आहे ते पहा. 19व्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी एक फड स्थापन केला. याचा शेवट दहीहंडी फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे. 3. हा मध्य प्रदेशमधील लोकनाट्याचा प्रकार आहे. 4. या नाटकातील काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलत नसत. चारही स्टेटमेंट्स एकदा व्यवस्थित वाचून घ्या कारण काही स्टेटमेंट्स हे होकारार्थी असू शकतात आणि काही स्टेटमेंट्स हे नकारार्थी असू शकतात. पहा, उत्तर काय मग? याचा शेवट दहीहंडी फोडून दहीकाला वाटणे आणि आरती करणे. पहिल्या याच्यात काय चूक आहे तर ते 19व्या शतकात नाही तर ते 18व्या शतकात स्थापन केलंय. मध्य प्रदेशमधील नाही तर तो महाराष्ट्रातील आहे आणि स्वयंस्फूर्तीने बोलत नसत त्या ठिकाणी असत आहे. महाराष्ट्रात डॅश यांची भारुडे लोकप्रिय झाली. संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर. संत एकनाथ. तमाशाच्या दुसऱ्या भागात डॅश सादर केले जाते. वग, गवळण, गण, भजन. वग सादर केल्या जाते. चित्राशी संबंधित योग्य विधान कोणते? चित्र पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे कोण आहेत? दादासाहेब फाळके. मग आता विधान पहा. यांनी राजा हरिश्चंद्र चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढला. यांनी धन्य ते संताजी धनाजी हा चित्रपट बनविला. यांनी सैरंध्री हा चित्रपट बनविला. यांनी राजा हरिश्चंद्र चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
डॅश मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. परशुराम गंगावणे, अण्णाभाऊ साठे, विष्णुदास भावे, दत्तोपंत पटवर्धन. विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे काय आहेत? जनक. उत्तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रात रुजविण्याचे काम डॅश यांनी केले. बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर, विष्णुदास भावे, अण्णासाहेब किर्लोस्कर, दत्तोपंत पटवर्धन. बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर. डॅश या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या होय. दुर्गा खोटे, कमलाबाई मंगरुळकर, रत्नप्रभा, मधुमती. मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या कमलाबाई मंगरुळकर यांनी सावळ्या तांडेल आणि पन्नादाई हे 2 हिंदी बोलपट तयार केले. संगीत शारदा या नाटकात डॅश या तत्कालीन अनिष्ट प्रथेवर विनोदी पद्धतीने मार्मिक टीका केली. पूर्ण प्रश्न एकदा व्यवस्थित समजून घ्या. जरठ कुमारी विवाह, सतीप्रथा, वर्णभेद, अस्पृश्यता. जरठ कुमारी विवाह. घटनाक्रम ओळखा. 4ही घटना एकदा व्यवस्थित पाहून घ्या. पहा पहिली, प्रभात कंपनीचा रामशास्त्री चित्रपट गाजला. बाबूराव पेंटर तथा मिस्त्री यांचा सैरंध्री चित्रपट. वि. ज. कीर्तने यांचे थोरले माधवराव पेशवे हे नाटक. पुंडलिक कथापट प्रथम मुंबईत दाखवला. मग सर्वप्रथम यांचे आपल्याला दिनांक म्हणजेच सन इसवी सन माहीत पाहिजे. चला सर्वप्रथम बघा, प्रभात कंपनीचा रामशास्त्री चित्रपट 1944. राईट. बाबूराव पेंटर तथा मिस्त्री यांचा सैरंध्री चित्रपट 1918. वि. ज. कीर्तने यांचे थोरले माधवराव पेशवे हे नाटक 1861. पुंडलिक कथापट मुंबईत प्रथम दाखवला 1912. ऑप्शन्स काय ते? क, ड, ब, अ. शिवरायांच्या काळात डॅश या कवीने रचलेला अफजल खान वधाविषयीचा पोवाडा प्रसिद्ध आहे. सूरदास, तुळशीदास, रामदास, अज्ञानदास. अज्ञानदासाचा पोवाडा प्रसिद्ध आहे. दशावतारी नाटकात सूत्रधार प्रथम डॅश आवाहन करतो. गणपतीला, रामाला, कृष्णाला, विष्णूला. गणपतीला. डॅश यांनी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली. बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर, विष्णुदास भावे, अण्णासाहेब किर्लोस्कर, दत्तोपंत पटवर्धन. विष्णुदास भावे. चित्राशी संबंधित योग्य विधान ओळखा. चित्र पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हे दादासाहेब तोरणे आहेत. परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेऊन पुंडलिक हा कथापट 1912 मध्ये मुंबईमध्ये दाखवला. 2. परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेऊन पुंडलिक हा कथापट 1912 मध्ये पुणेमध्ये दाखवला. परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेऊन पुंडलिक कथापट 1812 मध्ये मुंबईमध्ये दाखवला. देशी तंत्रज्ञानाची मदत घेऊन घाशीराम कोतवाल या नाटकाची निर्मिती केली. परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेऊन पुंडलिक हा कथापट 1912 मध्ये कुठे दाखवला? मुंबईमध्ये दाखवला. टाळ, मृदुंग किंवा पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीत ईश्वर गुण वर्णनपर व नामस्मरणपर काव्य रचना गाणे यास डॅश म्हणतात. भजन, कीर्तन, पोवाडा, भारुड. भजन. परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक डॅश होत असे मानले जाते. संत तुकाराम, संत नामदेव, नारद मुनी, संत ज्ञानेश्वर. नारद मुनी. स्वातंत्र्य चळवळीत डॅश हा नवा प्रकार सुरू झाला. सत्यशोधकी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन. राष्ट्रीय कीर्तन. चित्राशी संबंधित योग्य विधान कोणते? पहा, दादासाहेब तोरणे यांना घेऊन आपण दुसरा प्रश्न घेत आहोत. यांनी पुंडलिक हा कथापट बनविला. मोहिनी भस्मासूर हा बोलपट तयार केला. यांनी संत तुकाराम हा चित्रपट बनविला. मोहिनी भस्मासूर हे मुखपट
तयार केला. यांनी पुंडलिक हा कथापट बनविला. यांची कीर्तने सत्यशोधकी कीर्तनाशी नाते सांगणारी आहेत. संत नामदेव, संत तुकाराम, नारद मुनी, संत गाडगे महाराज. संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज. आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपात्मक गीत म्हणजे डॅश होय. भारुड, पोवाडा, कीर्तन, भजन. भारुड हा शब्द मुळात पर्शियन भाषेतील आहे. भजन, पोवाडा, भारुड, तमाशा. तमाशा. बाबूराव पेंटर तथा मिस्त्री यांनी डॅश हा पहिला वास्तववादी चित्रपट काढला. सिंहगड, बाजीराव मस्तानी, सावळ्या तांडेल, सावकारी पाश. सावकारी पाश. तमाशास सुरुवातीस डॅश गायली जाते. भजन, गण, पोवाडा, गवळण. गण. गण म्हणजे काय मग? गणेश वंदना. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात डॅश या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला आणि जागृती करण्यात आली. अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गवाणकर यापैकी सर्वच. यापैकी सर्वच. योग्य जोडी ओळखा. व्यवस्थित पहा, तुम्हाला जोडी ओळखता आली पाहिजे. एकच प्याला राम गणेश गडकरी, घराबाहेर आचार्य अत्रे, टिळक आणि आगरकर विश्राम बेडेकर, रायगडाला जेव्हा जाग येते वसंत कानेटकर. ऑप्शन नंबर 3 अ ब क ड म्हणजे हे चारही जोड्या कशा आहेत? योग्य आहेत. केव्हा केव्हा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी असा एखादा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता असते. विष्णुदास भावे यांनी डॅश हे रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक होय. एकच प्याला, मूकनायक, सीता स्वयंवर, मानापमान. सीता स्वयंवर. योग्य विधान ओळखा. 4 विधान दिले, 4ही विधान व्यवस्थित वाचा, समजून घ्या. पहिलं बघ, चलचित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा जन्म झाला. दुसरं, भारतीय चित्रपटाची जननी ही मध्य प्रदेशची ख्याती आहे. तिसरं, भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट म्हणजे संत ज्ञानेश्वर होय. विश्राम बेडेकर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढला. पहा, ऑप्शन नंबर 3 अ आणि ड. कारण चलचित्रणाचा शोध लागल्यावरच चित्रपट कलेचा जन्म झाला. भारतीय चित्रपटाची जननी ही मध्य प्रदेशची नाही तर महाराष्ट्राची ख्याती आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट संत तुकाराम. 1861 साली डॅडॅश यांनी लिहिलेल्या नाटकामुळं संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकाची नवी परंपरा सुरू झाली. विनायक जनार्दन कीर्तने, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, विष्णुदास भावे. विनायक जनार्दन कीर्तने म्हणजेच वि ज कीर्तने. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेल्या संत तुकाराम या चित्रपटात डॅश यांनी संत तुकारामांची अजरामर भूमिका केली होती. केशवराव भोसले, बालगंधर्व, विष्णुपंत पागनीस, व्ही शांताराम. विष्णुपंत पागनीस. योग्य जोडी जुळवा. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, आचार्य अत्रे, वसंत कानेटकर, अण्णासाहेब किर्लोस्कर. 4 पर्याय बघा. साष्टांग नमस्कार, इथे ओशाळला मृत्यू, संगीत शाकुंतल, संगीत मानापमान. पर्याय नंबर 1 कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं संगीत मानापमान, आचार्य अत्रे साष्टांग नमस्कार, वसंत कानेटकर इथे ओशाळला मृत्यू आणि अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत शाकुंतल. संगीत शाकुंतल हे नाटक डॅश यांनी लिहिले. विनायक जनार्दन कीर्तने, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर,
विष्णुदास भावे का अण्णासाहेब किर्लोस्कर? अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी. संगीत शारदा हे नाटक डॅश यांनी लिहिले. पहा प्रश्न कसा विचारला गेलाय. गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोलटकर, विष्णुदास भावे, अण्णासाहेब किर्लोस्कर. गोविंद बल्लाळ देवल. जरटकुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ट प्रथेवर डॅश या नाटकात विनोदी पद्धतीने परंतु मार्मिक टीका केली. संगीत मानापमान, संगीत शारदा, संगीत संशय कल्लोळ, एकच प्याला. संगीत शारदा. योग्य जोडी ओळखा. घाशीराम कोतवाल, विजय तेंडुलकर, मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कीचकवध विवा शिरवाडकर, नटसम्राट खाडीलकर. पर्याय क्रमांक 1 घाशीराम कोतवाल विजय तेंडुलकरांचा आहे, मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा आहे. मग कीचकवध कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा आहे आणि नटसम्राट हे विवा शिरवाडकर यांचा आहे. म्हणून शेवटचे 2 पर्याय चुकीचे आहेत. महाभारतात या महाकाव्यातील घटना घेऊन तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यावर सूचक टीका करणारे डॅश हे नाट्य खाडीलकरांनी लिहिले. कीचकवध, एकच प्याला, नटसम्राट, संगीत शारदा. कीचकवध. ख्यातनाम साहित्यकार विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकाच्या धर्तीवर लिहिलेले डॅश हे नाटक खूप गाजले. कीचकवध, नटसम्राट, संगीत संशय कल्लोळ, संगीत शारदा. नटसम्राट. भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान डॅशकडे जातो. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक. महाराष्ट्र. पुन्हा बघा 2 स्टेटमेंट्स तुम्हाला दिले, दोन्ही स्टेटमेंट्स एकदा व्यवस्थित वाचा. उद्याचा संसार हे नाटक आचार्य अत्रे यांचे आहे. संगीत शारदा हे गोविंद बल्लाळ देवल यांचे संगीत नाटक आहे. पहा हे दोन्ही स्टेटमेंट्स कसे आहेत, बरोबर आहेत. परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेऊन डॅश हा कथापट 1912 मध्ये मुंबईत दाखवला. मोहिनी भस्मासूर, सावित्री सत्यवान, पुंडलिक, राजा हरिश्चंद्र. पुंडलिक. भारतात पहिला सिने कॅमेरा डॅश यांनी तयार केला. दादासाहेब तोरणे, आनंदराव पेंटर, दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर. पहा आनंदराव पेंटर यांनी. बाजीराव मस्तानी हा चित्रपट काढणाऱ्या डॅश यांच्या ऐतिहासिक चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे हे लक्षात येतात ब्रिटिशांनी त्यावर निर्बंध घातले. बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, दादासाहेब फाळके, संजय लीला भन्साळी. भालजी पेंढारकर यांच्या. भारतातील सुरुवातीचे चित्रपट डॅश होते. रंगीत, मूकपट, बोलपट यापैकी नाही. मूकपट होते. पहा 2 पुन्हा स्टेटमेंट्स दिलेत. न थांबता चक्राकार फिरत भजने करणे म्हणजेच चक्री भजन होय. संत तुकडोजी महाराज यांची चक्री भजने लोकप्रिय आहेत. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ ब बरोबर, अ ब दोन्हीही चूक. फक्त अ बरोबर आहे. बाबूराव पेंटर तथा मिस्त्री यांनी हा पहिला वास्तववादी चित्रपट काढला. सिंहगड, बाजीराव मस्तानी, सावळ्या तांडेल, सावकारी पाश. सावकारी पाश. मनोरंजनाचे डॅश प्रकारात वर्गीकरण केले जाते. 3, 4, 2, 5. 2 प्रकारात. कठपुतळी खेळाच्या पद्धती किती? 3, 4, 2, 5. 2. डॅशमध्ये पुरंदरदास, कनकदास, विजयदास, बोधेंद्र गुरुस्वामी, त्यागराज आदींच्या रचना भजनामध्ये गायल्या जातात. आंध्र प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये, कर्नाटकमध्ये, केरळमध्ये.
कर्नाटकमध्ये. डॅशमध्ये संत नरसिंह मेहता यांनी भक्ती संप्रदायास चालना दिली. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात. गुजरात. ललिताचे डॅश भागात खूप महत्त्व आहे. कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कोकण, तेलंगणा, कोकण, गोवा. कोकण, गोवा. तंजावरच्या डॅश राजवंशाने मराठी व दाक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन दिले. चोळ, चालुक्य, वाकाटक, भोसले. भोसले राजवंशाने. खाडिलकर यांच्या कीचक वध नाटकातील कीचक म्हणजे डॅश अशा रूपात प्रेक्षक नाटक बघत. लॉर्ड मेकाले, लॉर्ड कर्झन, लॉर्ड कॉर्नवालिस, मॉन्टेग्यू. लॉर्ड कर्झन. ब्रिटिशांनी प्रथम डॅशमध्ये प्ले हाऊस नाट्यगृह बांधले. कोलकाता, चेन्नई, पुणे, मुंबई. मुंबई. सावित्री सत्यवान हा मुखपट डॅश यांनी तयार केला. दादासाहेब फाळके, दादासाहेब तोरणे, विश्राम बेडेकर, डॉक्टर कोटणीस. दादासाहेब फाळके यांनी धन्य ते संताजी धनाजी हा चित्रपट काढला. दादासाहेब फाळके, दिनकर द पाटील, कमलाबाई मंगळूरकर, आचार्य अत्रे. दिनकर द पाटील यांचा धन्य ते संताजी धनाजी हा चित्रपट. विद्यार्थी मित्रांनो, आपण एकूण 60 प्रश्नांचा सराव केलाय आणि मग याच प्रश्नांवर आधारित आपण प्रश्नमंजुषा घेणार आहोत. पुन्हा एकदा आपल्याला सूचना देत आहोत की उत्तरांच्या खात्रीसाठी आपलं पाठ्यपुस्तक एकदा आवर्जून पहा. चला तर मग प्रश्नमंजुषेला सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण प्रश्नांचा एकदा व्यवस्थित सराव करा. आपलं पाठ्यपुस्तक वाचत चला. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल, कोणाच्या जर भावना दुखावल्या असतील तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे. आमची मेहनत आपल्याला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.